नमस्कार अमरावती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते तथा अमरावती महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या पुढाकारातून अमरावतीत भव्य रक्तदान शिबिर आणि वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत समाजसेवेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमादरम्यान युवक, महिला आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करत मानव सेवेचा संदेश दिला। रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे सांगत एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात याबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली। शहराच्या विविध भागांतून आलेल्या रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिर यशस्वी केले। रुग्णालयांमध्ये भासत असलेली रक्ताची कमतरता दूर व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या सामाजिक जाणीवेतून अनेकांनी रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला। याचवेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षवाटपही करण्यात आले। समाजसेवा आणि पर्यावरण संरक्षणाचा दुहेरी संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। आज माननीय अजितदादा यांचा 67वा वाढदिवस होता, परंतु काळानं त्यांच्यावर झडप आणल्यामुळं त्यांच्या मृत्यूनंतर आज त्यांची पहिली जयंतीचा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रात साजरा होत आहे। अमरावतीमध्ये सुद्धा आपण जवळपास 7 दिवस जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतलेले आहे। आज हा एक या प्रभागामध्ये रक्तदानाचा मोठा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे आणि 7 दिवस वृक्षारोपण असतील, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार असतील, रेशन कार्ड वाटप असतील, बसच्या रजिस्ट्रेशन असतील, असे विविध कार्यक्रम 7 दिवस अजितदादाच्या जयंतीनिमित्त आम्ही घेणार आहोत। परंतु ही जयंती म्हणजे एक दादाला श्रद्धांजली होणार आहे आणि त्यांनी जे विकासाचं स्वप्न पाहिलं होतं ते विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचा आज जन्मदिवस आहे, परंतु मागच्या वर्षी आम्ही त्यांचा जन्मदिवस अतिशय उत्साहात साजरा केला आणि यावर्षी त्यांची जयंती करण्याची आम्हाला पाळी आली आहे। परंतु अजितदादाचं जे या महाराष्ट्र राज्यासाठी काम आहे ते खऱ्या अर्थानं लोकनेते होते, खऱ्या अर्थानं लोकसेवा करणारे नेते होते। या राज्यासाठी अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी विकास केला आहे आणि जनतेला समोर नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे, म्हणून त्यांची जयंती आज राज्यभर साजरी होते आहे। राज्यातून वरून शासन स्तरावरून आदेश निघाला आहे की संपूर्ण राज्यभर प्रत्येक प्रतिष्ठान, प्रत्येक ऑफिस, प्रत्येक शाळा या ठिकाणी त्यांचा जयंती साजरी करावी। त्याच धर्तीवर आम्ही आज अमरावती शहरामध्ये अतिशय उत्साहात दादांची जयंती साजरी करतो आहे। दादा गेले जरी असले तरी दादा आमच्या स्मरणात कायम आहेत। दादांनी जो विकास केला आहे तो विकास सगळ्यांच्या स्मरणात आहे, म्हणून दादा कधीही या भूमीवरून जाऊ शकत नाही। दादा अजरामर राहतील, दादा अमर राहतील, यात कुठलीही शंका नाही। आज या ठिकाणी आम्ही रक्तदान करून दादांचं या ठिकाणी जयंती साजरी करतो आहे। या जयंतीच्या निमित्तानं अनेक लोकांनी प्रचंड उत्साहानं दादांच्या या जयंतीच्या निमित्तानं चांगल्या प्रमाणात रक्तदान इथे केलं आहे। आज आमच्या अमरावती शहरात कंटिन्यू सकाळी 6 वाजतापासून पाऊस सुरू आहे, परंतु लोकांची प्रचंड गर्दी या परिसरामध्ये आमच्या रक्तदानासाठी आहे। हे खऱ्या अर्थानं दादा लोक अभिमुख होते, दादांचं कार्य खऱ्या अर्थानं लोकसेवेसाठी होतं, हे सिद्ध होते। मी दादांना जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि दादांच्या ज्या काही प्रेरणा आम्हाला मिळाल्या आहे त्या धर्तीवरती, या राज्यात, या शहरात, या गावात, या नगरात जे सेवा करता येईल ते सेवा करण्यासाठी आम्ही निश्चितपणे कार्य करू, एवढंच बोलतो।